आज आमच्या कॉलेजच्या ट्युटोरियल मध्ये असं काही कांड झाले की काय सांगा तुम्हाला, ते पुढे नक्की ब्लॉग मध्ये बघा. तर मित्रांनो, आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी सकाळी सकाळी उठून आंघोळ वगैरे केलो, त्यानंतर नाश्ता करायला लागलो. घरून आणलेला चिवडाच खात होतो. मग नाश्ता वगैरे केल्यानंतर मी आणि ओमकार कॉलेजला जाण्यासाठी निघालो. कॉलेजमध्ये आल्यानंतर बघितलं तर काय, आणि कोणी आलं नव्हतं, पण इकडे पोरं काहीतरी मोबाईलवर बघत होते. तर जाऊन बघा म्हणलो काय बघलाय. तर तिथे जाऊन बघितलं तर काय, आपलाच मिनी ब्लॉग बघत होते. मग त्यानंतर आमचा थेअरीचा लेक्चर स्टार्ट झालं. मग थेअरीच्या लेक्चर मध्ये काही समजतच नव्हतं, भरपूर कंटाळा आला होता बसून बसून. मग त्यानंतर आमचा थेअरीचा लेक्चर संपला, आणि लेक्चर संपल्यानंतर बाथरूम मध्ये गेल्याशिवाय दुसरा लेक्चर आम्हाला काही चांगला जात नाही, म्हणून आम्ही बाथरूम मध्ये येऊन बकचोदीपणा करत बसतो. मग मित्रांनो, आम्ही वॉशरूमहून आल्यावर आमचं ट्युटोरियल होतं, म्हणून आम्ही त्याची प्रॅक्टिस करायला लागलो. तर तुम्हाला आता मी माझ्या ट्युटोरियल मधले सगळे मार्क दाखवतो. तर बघू शकता मार्क कसे होते, एकदम खतरनाक. नाद करते का असे मार्क घ्यावे लागते. मग त्यानंतर आम्हाला 1 घंटा ब्रेक होता, म्हणून मी जेवण वगैरे करून घेतलो. पण जेवण झाल्यानंतर बघितलं तर काय, डब्याची पिशवी एवढी खतरनाक होती का नाही, मला कॉलेजमध्ये घेऊन फिरायला पण लाज वाटत होती. तर मी तिथून ते पिशवी घेऊन लपत 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 मित्राच्या रूमवर आलो. मित्राच्या रूमवर आल्यानंतर ते पिशवी मित्राच्या रूमवर ठेवलो, आणि तिथून माझं ट्युटोरियल होतं म्हणून मी वापस कॉलेजमध्ये आलो. मग काय, कॉलेजमध्ये आल्यानंतर बघितलं तर काय, आमची सेना निघाली होती ट्युटोरियल सोडवायला. मग काय, आम्ही ट्युटोरियल सोडवायच्या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर बघितलं तर काय, सगळे पळू पळू जागा पकडला होती, कारण कॉप्या करायचं असते यांना. मग मी पण पळत पळत येऊन एक जागा पकडलो आणि बसलो. मग काय, माझ्या बाजूला बघितलं तर काय टॉपर आला होता, आणि एका बाजूला बघितलं तर चिटिंग करणारा आला होता. पण जाऊ द्या, किती बी केलं तर ते आपले मित्रच आहेत म्हणलो, आणि त्यानंतर ट्युटोरियल सोडवायला लागलो. ट्युटोरियल सोडून झाल्यानंतर चेकिंग वगैरे करून घेतलो, आणि घराकडे चाललंच होती की तेवढ्यात मला यशवंत भाई घटला, आणि आता त्याची येईची लॅब एक्झाम होती. मग काय, भाऊची फाटून हातात आली होती म्हणून माझ्या हातात हात देत होता. जा रे बाबा नको म्हणलो, आणि मी तिथून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मला माझ्या मित्रांनी त्याच्या रूमवरती नेलं. रूमवरती नेल्यानंतर चहा वगैरे पाजवला. मग आम्ही तिथून चहा वगैरे पिऊन दुसऱ्या मित्राच्या रूमवरती आलो. इथं आल्यानंतर बघितलं तर काय, ह्याची रूम एकदमच खतरनाक होती, कारण ह्याच्या रूम मध्ये एकदम अभ्यासाला खतरनाक सिस्टम बनवलं होतं. मग काय, मी मित्राच्या रूमहून पीजीवर आलो. पीजीवर आल्यानंतर बघितलं तर काय, आमच्या मारणी पीजीचे शेकावत सर आईस्क्रीम खात बसले होते. मग मी त्यांना आवाज पण दिलो, ओ शेकावत सर इकडे बघा इकडे बघा. तर काही शेकावत सर बघतच नव्हते. तर तुम्हाला आमच्या मारणी पीजीचे शेकावत सर कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आणि शेकावत सर आवडले तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा.